नमस्कार. आज आपण करणार आहोत उपासाचा अतिशय टेस्टी पदार्थ. वर्ण अतिशय कुरकुरीत आणि आतमधनं अतिशय सॉफ्ट असा पदार्थ. बनवायला तेवढाच सोपा आणि खायला तेवढाच रुचकर. त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे अर्धा कप साबुदाणा आणि अर्धा कप वरई. कुठलंही वाटीचं प्रमाण घ्या. साबुदाणा आणि वरई समप्रमाणात घ्यायची आहे. आता आपल्याला साबुदाणा आणि वरई म्हणजेच भगर छान भाजून घ्यायची आहे. भाजायची म्हणजेच त्याचा रंग अजिबात बदलायचा नाहीये, फक्त आपल्याला ती गरम करून घ्यायची आहे. म्हणजेच एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला मस्तपैकी वरई आणि साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. ते इथे जवळपास 4 मिनिटं झालेली आहेत आणि छान भाजून झालेलं आहे. आता आपलं गॅस इथे मी बंद करते आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. साबुदाणा आणि वरई पूर्ण थंड करून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तर त्याचे आपल्याला बारीक त्याला वाटून घ्यायचं आहे. म्हणजेच रवा कसा असतो जाड रवा, तेवढंच फक्त आपल्याला त्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे बटाटा. तर एवढ्या प्रमाणासाठी मी इथे 2 बटाटे घेतले आहेत. त्याचे चांगलं साल काढून घेतलं. अशा प्रकारे त्याला कट करून घेतला आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हा बटाटा आपण या मिश्रणामध्ये घालूया. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. 1 पाव कप पाणी घालायचं आणि आता ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा अशी याची मस्त अगदी सॉफ्ट अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊया. यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. तुम्ही इथे तुकडे करून घातले तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर पाव चमचा जिरे घातलेले आहे. भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दाण्याचं कूट घालायचं आहे 2 चमचे. तर इथे उपवासाला तुम्ही कोथिंबीर किंवा जिरे नसेल खात, नाही घातले तरी सुद्धा चालेल. आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बरेच वेळा साबुदाणा भिजवायचा राहतो किंवा 30-30 खिचडी खाऊन किंवा 30-30 वरई खाऊन आपल्याला कंटाळा येतो उपासाला. तर तेव्हा आपण अशा प्रकारे हा पदार्थ करू शकतो किंवा झटपट आपल्याला किंवा पाहुणे आले आणि त्यांचा उपवास असेल तेव्हा सुद्धा आपण हा पदार्थ करू शकतो. अतिशय करायला फक्त 10 मिनिटं पुरेसे आहेत. तर आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. झाकण ठेवूया आणि 5 मिनिटासाठी ह्याला बाजूला ठेवून देऊया. आता इथे 5 मिनिटं झालेले आहेत. मिश्रण आपलं छान भिजलेलं आहे. हे बघा. आणि आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलंच आहे. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. गॅस मीडियम करायचा आणि ह्यामध्ये आता भजी सोडायची आहेत. तर तुम्ही मोठे भजी सोडा, तुम्हाला कुठला वेगळ्या आकाराचे सोडायचे असेल तरी सुद्धा चालेल. मी तर छोटे छोटे सांडगे कसे आपण सोडतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे इथे भजी सोडून घेतलेले आहेत. तेलामध्ये मावतील एवढे भजी सोडायचे. लगेचच त्याला चमचा वगैरे लावायचा नाहीये. थोड्या वेळाने हे भजी आपोआपच वरती येतात. ह्याचे बुडबुडे कमी होतात आणि मग तिथून पुढे आपल्याला ह्याला हलवत हलवत अगदी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचे आहेत. तर हे बघू शकता मस्त रंग आलेला आहे आपल्या भजीला. आता हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळेच भजी आपण तळून घेऊया. आहे का नाही बनवायला सोपा पदार्थ. तर आता हे बघा इथे माझे सगळ्याच पिठाचे मस्तपैकी भजी तळून झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहे आणि किती झटपट तयार झाले. आता तुम्ही शेंगदाण्याची चटणी करा किंवा खोबऱ्याची चटणी करा किंवा काहीच नसलं ना असेच सुद्धा हे भजी खायला खूप सुंदर लागतात. एक भजी तुम्हाला मी मोडून दाखवते. हे बघा मस्त वर्ण बघा किती कुरकुरीत झाले आणि आतनं अगदी पोकळ असं सॉफ्ट झालेलं आहे. खोबऱ्याच्या चटणीबरोबर खूप सुंदर लागतं. तर तुम्ही सुद्धा उपासाला नक्की एकदा अशी भजी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.